सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना हा करावा लागेल. तुम्ही आज कोणतंही काम करताना दुसऱ्यांचा सल्ला घ्याल. तुमच्या कौटुंबिक खर्चात वाढ झाल्यानं मानसिक दडपण येईल. तुम्हाला थोडी चिंता देखील सतावेल. व्यवसाय करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तो विचारपूर्वक करा. जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवणं तुम्ही टाळा. आज जर काही तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर दिवस त्यासाठी चांगला राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिकांना काही समस्यांचा सामना हा करावा लागेल, ज्यासाठी तुमचे पैसे खर्च होतील. कोणतंही काम करताना तुम्ही आज भावंडांचा सल्ला घ्या. तुम्हाला आज तुमच्या भावासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. काही नवीन काम सुरू करायचं असेल तर आजचा दिवस चांगला राहील. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. कोणतंही काम तुम्ही काळजीपूर्वक करा. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील येतील. आज नशीब 78% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांच्या कृतीतनं एक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे तुमचं मनोबल देखील वाढेल. मित्रांसोबत तुम्ही सहलीला जाण्याचा आज विचार कराल. तुमची एक प्रिय वस्तू हरवेल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. पार्टनरशिपमध्ये तुम्ही व्यवसाय करत असाल तर यामध्ये तुम्हाला नफा होण्याची शक्यता जास्त आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमचे सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. आज संध्याकाळची वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवाल. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मुलांच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. जोडीदाराची तुम्ही कुटुंबासोबत ओळख करून द्याल. आईच्या आरोग्याबाबत मात्र तुम्ही सावध राहा, कारण तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आज तुमचे पैसे तुमच्या सुखसोयींवरती खर्च केल्यानं तुमच्या मनाला एक समाधान मिळेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सुखसोयींवरती पैसे खर्च केल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च कराल. नोकरी आणि व्यवसायामध्ये विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. आज कुणाशीही वाद घालणं तुम्ही टाळा. जोडीदारासाठी भेटवस्तू तुम्ही खरेदी करू शकता. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणतंही काम करताना वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज वैवाहिक जीवनामध्ये एक सुखद प्रणयाचा अनुभव तुम्ही घ्याल. एखाद्या जुन्या मित्राला तुम्ही आज भेटू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांशी मात्र मतभेद होतील. तुम्हाला बोलण्यामध्ये सौम्यता ठेवावी लागेल. व्यवसायामध्ये पार्टनरशिप करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर आजचा दिवस चांगला जाईल. तुमचा एखादा आजार आज बळावू शकतो. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज पैसे खर्च कराल. नोकरी आणि व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावं लागेल, कारण विरोधक तुमच्यावरती कुरघोडी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तुम्ही आज एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकता. आज संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये घालवाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मित्रांच्या समस्या सोडवण्यामध्ये व्यस्तता ठेवावी लागेल. कुटुंबासाठी मात्र तुम्ही वेळ काढू शकणार नाही, त्यामुळे तुमची बायको मात्र तुमच्यावर रागावेल. जोडीदाराला मनवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. भविष्याबद्दल तुम्ही आज तुमच्या भावंडांशी चर्चा कराल, ज्यामुळे तुमचे नातेसंबंध हे अजून मजबूत होतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये एक सुखद अनुभव तुम्ही आज रात्री घ्याल. नोकरी करणाऱ्या लोकांचे मात्र वरिष्ठांशी मतभेद होतील. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर बिलकुल करू नका, कारण त्याचं भविष्यामध्ये तुमच्यावरती फार मोठं बर्डन येऊ शकतं. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये शिक्षकांची गरज भासेल. सल्ला न घेता कुठेही गुंतवणूक करू नका. तोटा होण्याची शक्यता अधिक आहे. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचा जोडीदार तुमच्यावरती रागावू शकतो. भविष्याबद्दल तुम्ही तुमच्या आईवडिलांशी चर्चा कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्ता खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर गोष्टी तपासून घ्या. व्यवसायामध्ये शत्रूंवरती तुम्ही विजय मिळवाल. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. प्रेम जीवनामध्ये तुमच्या एक नवीन ऊर्जा येईल. मुलांच्या भविष्याशी संबंधित एक मोठा निर्णय तुम्ही घ्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये शिक्षकांची गरज भासेल. आज सल्ला न घेता कुठलीही आर्थिक गुंतवणूक तुम्ही करू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी काम करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेनं तुमची कामं पूर्ण होतील. कौटुंबिक कलह मात्र नव्यानं वर येतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये घरामध्ये आज गोडवा ठेवावा लागेल. हवामान बदलामुळे तुमच्या आरोग्यावरती वाईट परिणाम होतील. विद्यार्थ्यांना आज परिश्रम घ्यावे लागतील तरच त्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये सकारात्मकता येईल. तुम्ही आज मुलांच्या भविष्याबद्दल एक मोठा निर्णय घ्याल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर दिवस चांगला राहील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढती मिळेल. यश मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रगतीच्या विशेष संधी तुम्हाला मिळतील. तुमचं मन हे धार्मिक कार्यामध्ये तुम्ही गुंतवाल, ज्यामुळे तुमच्या मनाला एक चांगली शांतता मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शत्रू तुमचे मित्र बनतील. पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना समस्यांपासून आराम मिळेल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही आज धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.